मराठी इंडस्ट्रीला यू-टर्न देणारा सिनेमा म्हणजे नटरंग। मी या सिनेमाचं कौतुक करताना थकून जाईल आणि ज्या ओळीवर मी थकेल ते या 200 पानाच्या पुस्तकाचं पहिलं पेज असेल। जेव्हा या सिनेमाशी जुळलेल्या सर्वांनी आपल्या लाईफमधला सर्वात बेस्ट परफॉर्मन्स दिला, जेव्हा सिनेमाशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीने तहान भूक विसरून प्रचंड मेहनतीने काम केलं, तेव्हा नटरंग बनला। मी या मास्टरपीसचे 20 अननोन फॅक्ट्स तयार केलेत, तर चला बघूया। आनंद यादव यांच्या 1978 मध्ये आलेल्या नटरंग या कादंबरीचं हे अडॅप्टेशन आहे। आनंद यादव हे मराठीतले लेखक होते। काव्य, कथा, कादंबरी अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलं होतं। यादवांची ही कादंबरी आधी थिएटर प्रोडक्शन मध्ये कन्वर्ट करण्यात आली होती। गुणाच्या रोलमध्ये गणपत पाटील आणि पांडवाच्या रोलमध्ये निळू फुले अशी कास्टिंग करून सिनेमा बनवण्याचा प्लॅन होता, पण ते समोर चालून वर्कआउट झालं नाही। ही कादंबरी टोटल 190 पानांची होती। रवी जाधव जेव्हा यादवांकडे कादंबरीचे राईट्स मागण्यासाठी गेले तेव्हा ते प्रचंड नर्वस होते, कारण जाधवांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की नटरंग ही कादंबरी यादवांच्या खूप जीवाच्या जवळची आहे आणि गुणा कागलकर हे पात्र त्यांचं मानसपुत्र आहे, त्यामुळे काहीही वेळवाकडं केलेलं त्यांना मुळीच आवडणार नाही। म्हणून रवी जाधव नर्वस होते। जेव्हा नटरंगच्या ॲडॉप्टेशन बद्दल त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की तुम्ही स्टोरीचं एक छोटंसं स्क्रॅच तयार करून आणा, त्यानंतर आपण बोलूया। त्यांनी डायरेक्ट परमिशन दिली नाही, तुम्ही काय लिहिताय हे मला आधी दाखवा, असं त्यांचं इनडायरेक्टली म्हणणं होतं। कथा हा सिनेमाचा बेस असतो, तो जिथे चुकतो तिथे सर्व काही बिखरून जातं। सिनेमाच्या मेकर्सला खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं की त्यांच्याकडे अत्यंत पॉवरफुल कादंबरी आहे, त्यामुळे कथा ही पटकथेमध्ये उतरवण्याची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती होती। रवी जाधवांनी कादंबरीच्या 190 पानांचं 2 पानांमध्ये कथेचे मेन 47 इव्हेंट लिहून ठेवले होते आणि सिनेमाच्या फायनल कटमध्ये 55 सीन ठेवले। गुणा आणि इतर पात्रांचं जे पण स्ट्रगल त्यांना रिलेटेबल वाटलं ते त्यांनी कादंबरीच्या कॉपीमध्ये मार्क करून ठेवलं होतं। कादंबरीची कथा खूप डार्क आणि सॅड होती, त्याला खूप सारे नकारात्मक शेड्स होते। कलाकार आपला कम्फर्ट झोन क्रॉस करून काहीतरी वेगळं करायला जातो आणि त्याला समाजाकडून विरोध होतो आणि त्यातून त्याच्या मनामध्ये निराशा तयार होते। पण गुरु ठाकूर आणि रवी जाधवांचा विचार असा होता की याचा एंड हा पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे। रवी जाधवांना कॉन्फिडन्स होता की ते यादवांना यासाठी कन्व्हिन्स करून घेतील। गुरु ठाकूरांना वाटलं की स्टोरीचा पूर्ण एंड ते बदलायला कसं काय तयार होतील, पण जाधवांचं डेडिकेशन, त्यांची स्टोरीसोबत असलेली अटॅचमेंट बघून ते तयार झाले। पण त्यांनी एक अट घातली होती, ते म्हणाले की तुमच्या कथेची मी आधी भाषा बघेल, कादंबरी बनली त्यावेळेसची भाषा जर याच्यासोबत मॅच झाली नाही तर मी तुम्हाला परमिशन देणार नाही, असं ते रवी जाधवांना म्हटले। मग गुरु ठाकूरांनी एका सीनचा पूर्ण ड्राफ्ट त्यांना बनवून पाठवला। थँकफुली त्यांना तो आवडला आणि ते म्हणाले विद्यार्थी 100 गुणांनी पास झालाय। अजय अतुलला नटरंगची गाणी ब्लॉकबस्टर हिट झाल्यावरती अनेकदा विचारण्यात आलं, गाणी बनवताना तुमच्या समोर काय काय चॅलेंजेस होती, किती मोठं आव्हान होतं तुमच्या समोर। त्यांनी असं म्हटलं की मराठी मुलाला लावणी करता येणं हे काही चॅलेंज आहे का, मराठी संगीतकाराला लावणी ही करता आलीच पाहिजे। जवळपास 25 वर्षाच्या नंतर मराठी सिनेमात लावणी येणार होती। स्टोरी टेलिंग फॅक्टर वाढवण्यासाठी, कथेला परफेक्ट डायरेक्शनमध्ये ड्रॅग करण्यासाठी अजय अतुलच्या संगीताने खूप मोठा रोल प्ले केला। गाण्याचं कंपोजिशन ते ऐकायला प्युअर ओल्ड तमाशा वाटला पाहिजे याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष होतं। ढोलकी सम्राट विजय चव्हाण यांचे या सिनेमात केलेल्या कामगिरीबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक करण्यात आलं। खेळ मांडला हे गाणं मराठी सिनेमाच्या इतिहासातील आजवरचं सर्वात इमोशनल गाणं आहे। कुठल्याही सामान्य माणसाला किंवा कुठल्याही कलाकाराला जो मनापासून स्ट्रगल भोगावा लागतो ना, जो कंटिन्युअसली संघर्ष त्याच्या आयुष्यासोबत, घरच्यांसोबत आणि समाजासोबत त्याला करावा लागतो ना, त्याचं प्रतिबिंब म्हणजे खेळ मांडला। अजय अतुलने हे गाणं आपल्या सर्व लोककलावंतांना समर्पित केलं। खेळ मांडला गाण्यामध्ये खूप साऱ्या घटना घडतात। गुणाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, काय करावं काय नाही करावं काही सुचत नाहीये। तमाशा सुरू करण्याचे त्याचे सर्व प्लॅन फेल झालेले असतात। हे कादंबरीच्या खूप साऱ्या पानांमध्ये लिहिलेलं होतं। त्यात पांडवा मुलगी शोधण्यासाठी दुसऱ्या गावात जातो। हे सर्व काही कादंबरीच्या खूप साऱ्या पानांमध्ये जरी असलं तरी ते सिनेमात गाण्याच्या एका कडव्यामधून एक्सप्लेन केलंय। गाण्याची सुरुवात खूप निराशावादी आणि दुःखदायी असते, पण पॉझिटिव्ह नोटवरती त्याचा एंड होतो। अतुल कुलकर्णीच्या सिनेमाच्या कारकिर्दीमधला आतापर्यंतचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे नटरंग। खूप मोजके कलाकार त्या लेवलचा बेंचमार्क सेट करू शकतात। त्यांनी साकारलेली गुणा कागलकर आणि नाचाची भूमिका ही त्यापैकीच एक आहे। त्यांनी गुणाच्या रोलसाठी 15 किलो वजन वाढवलं होतं। गुणाचा सीन पूर्ण झाल्यावरती लगेच 3 महिन्यांमध्ये त्यांनी नाचाच्या भूमिकेसाठी वजन पुन्हा कमी केलं। फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनची ही जर्नी खूप चॅलेंजिंग होती। हा सिनेमा 3 इडियट्स आल्याच्या 1 आठवड्यानंतर रिलीज झाला, पण तरी सुद्धा त्याच्यावरती बॉक्स ऑफिसचा काही परिणाम झाला नाही।
त्यावर्षी सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये फक्त नटरंगचंच नाव होतं. नटरंगला राष्ट्रीय पुरस्कार बरोबरच टोटल 23 अवॉर्ड मिळाले. हा सिनेमा मराठी लावणीचे नटसम्राट गणपत पाटील यांना श्रद्धांजली होता. ते तमाशामध्ये नेहमीच नाचाची भूमिका करायचे. त्यांचा जीवन प्रवास हा खूप खडतर होता. गुना कागलकरची ही व्यक्तिरेखा त्यांच्यासाठी एक परफेक्ट ट्रिब्यूट होता. सेकंड मेन रोल होता पांडबाचा, म्हणजेच किशोर कदमांचा. लावणीत मुरलेला व्यक्ती, त्याला जेव्हा तमाशाचा फळ उभा करून त्याला प्रेझेंट करण्याची संधी मिळते, त्या संधीचं तो सोनं करतो. गुणाच्या आयुष्याची राखरांगोळी करून सुद्धा ते पात्र आपल्याला नकारात्मक वाटत नाही, कारण की तो जे पण करतो ते फक्त आणि फक्त तमाशाच्या फळासाठीच असतं. आणि ही गोष्ट रिव्हील करण्याचा तो सीन किशोर कदमांनी खूप जबरदस्तरित्या पोर्ट्रे केलाय. प्रिया बेर्डेंना सिनेमा करण्याआधी खूप सारे प्रश्न पडले होते की अशी कोण मंडळी आहेत जी तमाशा प्रधान चित्रपट बनवतायत, कारण तमाशा हा वेगळा बाज आहे, त्याचं एक पारंपरिक रूप आहे. ते सिनेमाचे मेकर्स कसं अचीव करतील ही शंका त्यांच्या मनामध्ये होती. पण जेव्हा सिनेमा ऑन फ्लोर आला आणि त्याचं स्ट्रॉंग प्री प्रोडक्शन बघून त्यांचे सर्व निगेटिव्ह थॉट्स पॉझिटिव्हमध्ये बदलले. या सर्वांमध्ये मनाला चटका लावून जाणारं पात्र ते म्हणजे गुना कागलकरची बायको दारकी. ती कधीच बोलत नाही, दुःख सोसत राहते. त्यामुळे असं वाटतं की ती खूप वीक आहे, ती स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही. पण ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर ती खूप खंबीर आणि स्वाभिमानी स्त्री आहे. गुना सर्व काही संपल्यावरती तिच्या सासरवाडीला तिला घ्यायला येतो. त्यावेळेसचा सीन बघा तुम्ही, खूप जबरदस्तरित्या वन ऑफ द बेस्ट सीन त्यांनी तो पोर्ट्रे केलाय. या सिनेमातले मेकअप आर्टिस्ट संतोष गायके हे अतुल कुलकर्णी बरोबर 8 वर्षापासून काम करत होते. त्यांचा मेकअप करण्यासाठी जवळपास 2 ते 2.5 तास लागायचे आणि सोनाली कुलकर्णीचा मेकअप, साडी, हेअरस्टाईल सर्व काही करण्यासाठी जवळपास 4 तास लागायचे. पूर्ण सीनमध्ये ते मेंटेन राहण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. नटरंगची टाइमलाईन ही 1970ची असल्यामुळे त्यांना खूप बारकाईने विचार करून सर्व पात्रांचा अभ्यास करावा लागला. आर्ट डायरेक्शन संतोष पुराणे यांनी केलाय. आपण म्हणतो ना, ॲक्टरने केलेली ॲक्टिंग हे एकदम नॅचरल वाटली पाहिजे. त्याचप्रमाणे आर्ट डायरेक्टरने उभारलेला सेट हा सेट न वाटता एकदम रिअल लोकेशन वाटलं पाहिजे. सिनेमातले खूप सारे सिक्वेन्स हे सेट बनवून तयार केले होते, पण ते बघताना आपल्याला एकदम रिअल वाटत होतं. याचं सर्व प्री प्रोडक्शन होण्यासाठी जवळपास 1 वर्ष लागला. काही डायरेक्टरला कादंबरीतला एखादा सिक्वेन्स आवडला तर ते त्याच्यावरती पूर्ण पिक्चर बनवतात आणि मग लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्यातली पुस्तकं चाळत बसतात. पण रवी जाधवांना ही कादंबरी पूर्ण पाठ होती, त्यामुळे त्यांना परफेक्टली माहिती होतं की सिनेमामध्ये कुठले इव्हेंट्स चांगले राहतील. फॉर एक्झाम्पल, नटरंग कादंबरीमध्ये सांगायला 1000 घटना आहेत, पण त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की कुठल्या सांगायच्या आणि कुठल्या स्किप करायच्या. नटरंग सिनेमाचं ओपनिंग एका कटावपासून होतं, जिथे गुना कागलकरचं कॅरेक्टर एका गाण्याच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केलं जातं. कादंबरीत तो सिक्वेन्स खूप साऱ्या पानांमध्ये डिफाईन केलेला होता, पण सिनेमात तो काही सेकंदांमध्ये खूप स्मार्टली प्रेझेंट केला गेला. अतुल कुलकर्णीने सिनेमातले खूप सारे सीन इम्प्रोवाइज केले होते. ते फ्रँकली विचारायचे की हा सीन असा केला तर कसं वाटेल. एक सीन आहे ज्यामध्ये ढोलकी वादक दादू गुणावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. तो सीन असा लिहिला गेला होता की तो स्वतःच्या मनाशी शेवटी म्हणतो, माझ्यातलं पुरुषत्व त्याला दिसत नाही का, माझ्यातलं जे बाह्य रूप आहे तेच त्याला दिसतंय का. पण अतुल म्हणाले की गुणाला त्याच्यामधला पैलवान आठवला आणि त्याने जर पुशअप्स मारायला सुरुवात केली तर कसं वाटेल. असे खूप सारे इम्प्रोव्हायझेशन्स त्यांनी याच्यामध्ये केले. शूटिंगच्या ॲटमॉस्फिअरमध्ये कलाकारांना खूप साऱ्या लहान मोठ्या गोष्टी सुचत होत्या. तिथे रवी जाधवने कधीच कुणाला अडवलं नाही. काही डायरेक्टर सीनमध्ये कुठल्याच प्रकारचे चेंजेस करायला तयार नसतात, पण असा ॲटिट्यूड जाधवांनी कोणासोबतच दाखवला नाही. एक प्रॉपर सीन त्यांच्या मनामध्ये असला की जो असा करायचा आहे आणि एकदम लास्ट मुवमेंटला ॲक्टर त्याला इम्प्रोव्हाइज करतोय, अशा वेळेस ते पूर्णपणे ते करण्यासाठी रेडी असायचे, कारण त्या सीनमध्ये तो चेंज अजून व्हॅल्यू क्रिएट करत होता. जेव्हा गुणाचे वडील जातात, ही गोष्ट पांडबा गुणापासून लपवतो. गुणाचे मित्र त्याला ही गोष्ट सांगतात आणि त्याच ठिकाणी तो पांडबाला बोलतो. असं हे सीन पूर्ण 1 टेकमध्ये लिहिलं गेलेलं होतं, पण रवी जाधवला वाटलं की पांडबा ही गोष्ट गुणाला सर्वांच्या समोर नाही बोलणार, तो त्याला एकांतामध्ये बोलेल. तर गुणाचे मित्र त्याला सांगतात की तुझे वडील गेले. हा सीन पूर्ण शूट होऊन जातो आणि त्यानंतर गुणा आणि पांडबाचा एक इमोशनल सीन असतो. त्यावेळेस कॅमेऱ्याचे खूप कमी रील शिल्लक असतात, त्यामुळे त्यात फक्त एक सिंगल सीन शूट होऊ शकत होता आणि हा 1 टेक सीन सिनेमाचा सर्वात महत्त्वाचा सीन होता. किशोर कदम म्हणाले, मला फक्त 1 तास द्या, मी पूर्ण सीन पाठ करून घेतो, कारण की मॅक्झिमम डायलॉग्स हे त्यांचेच होते. तो सीन शूट होताना कॅमेऱ्याच्या दिशेने एक कुत्रा येताना रवी जाधवांना दिसला. त्यांना वाटलं की कुत्रा जर मध्ये येऊन बसला तर पूर्ण रील वेस्ट होईल आणि सर्वांची मेहनत वाया जाईल. आणि किशोर कदम एकदम जबरदस्त फ्लोमध्ये आपला परफॉर्मन्स देत होते, त्यामुळे कुठल्याच प्रकारचा अडथळा न येता तो सीन चांगल्या प्रकारे शूट व्हावा असं सर्वांना वाटत होतं. आणि त्या सर्वांची नशिबाने पण साथ दिली. तो कुत्रा काय मीटरवरती जाऊन थांबला आणि तिथेच बसला.
आणि त्यानंतर तो जागचा हल्ला सुद्धा नाही. एंडिंगला गुणावर अतिप्रसंग होताना दाखवलाय. ते सीन शूट करताना लोकांना वाटलं पाहिजे की त्याच्यावरती रेप होतोय, पण ते व्हिज्युअली त्यांना दाखवायचं नव्हतं. कारण की सिनेमाच्या मेकर्सला फक्त यंग ऑडियन्सलाच नाही तर फॅमिली ऑडियन्सला पण थिएटरपर्यंत आणायचं होतं. त्यातला एक जरी अँगल चुकला असता तर पूर्ण स्टोरी डार्क साईडला ड्रॅग झाली असती. त्यामुळे सिनेमॅटोग्राफर महेश लिमेनवरती पण खूप चॅलेंज होता. त्या सीनची शूटिंग होताना तिथे 2 जीप होत्या आणि फक्त 2 लाईटी ऑन होत्या. त्या जीपवर गुणाचं डोकं ठेवलं जातं आणि त्याच्या चेहऱ्याचा क्लोजअप घेऊन त्याच्या हावभावावरून दाखवलं जातं की त्याच्यासोबत काय होतंय. त्या सीनमध्ये अतुल कुलकर्णीची ॲक्टिंग खूप जबरदस्त होती. हा सिनेमा नाहीये तर आपल्या स्वतःमध्येच एक मोठं इन्स्टिट्यूशन आहे. या सिनेमाने मराठी फिल्म मेकिंगचे सर्व डायमेन्शन बदलून टाकले. माझ्याकडनं काय डिटेल मिस झाले असतील, काय अननोन फॅक्ट्स राहून गेले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासोबत पर्सनल कनेक्शन बनवायचं असेल तर मला इंस्टाग्रामवरती DM करा आणि सबस्क्राईब पण करून टाका यार. तुम्ही जर सपोर्ट कराल तरच मी पुढे जाईल. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.